Hello dear students, welcome again. Now open your textbook. Look at the page number 99. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सपान्शन ऑफ आयडियाज या रायटिंग स्किलच्या पहिल्या भागाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण बघितलं एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे काय आणि त्याचे 3 भाग, इंट्रोडक्टरी पॅरा, कोअर कंटेंट आणि कन्क्लुजन. आपण याची चर्चा केली, अभ्यास केला. आता आपण बघणार आहोत की पॉईंट्स फॉर एक्सपान्शन ऑफ आयडियाज म्हणजे काय, कल्पना विस्तारासाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कसे लिहायचे त्यात आपण बघणार आहोत. ॲज अन एक्झाम्पल, लेट्स टेक द कन्सेप्ट लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. दायचा अर्थ आहे इथं यू आणि दाय सेल्फ युअर सेल्फ. तर या स्टेटमेंटचा अर्थ काय झाला, शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करा. तर याचं एक एक्झाम्पल आपण इथं घेणार आहोत. फर्स्ट की पॉईंट, महत्त्वाचा मुद्दा काय आहे, वी शूड लव अदर्स ॲज वी लव अवर सेल्फ. आपण स्वतःवर ज्याप्रमाणे प्रेम करतो त्याप्रमाणे इतरांवरही प्रेम करायला हवे. सेकंड पॉईंट, लिटरल मिनिंग. लिटरल म्हणजे काय, शब्दशः. तर शब्दशः त्याचा अर्थ काय आहे, टू फाइंड प्लेजर टू अदर्स वर्च्यूज. वर्च्यूज मीन्स सद्गुण. तर काय करायचं आहे, दुसऱ्या इतरांवर प्रेम करायचा अर्थ काय, तर इतरांच्या सद्गुणांमध्ये काय करायचे, टू फाइंड प्लेजर म्हणजेच आनंद शोधणे. टू लव मीन्स टू ओव्हरलुक द फॉल्ट्स अँड ॲप्रिशिएट द व्हर्च्यूज इन अदर्स अँड टू फॉरगिव्ह अदर्स ॲज वी फॉरगिव्ह अवर सेल्व्स. प्रेम म्हणजे काय, तर इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे. ओव्हरलुक द फॉल्ट्स, त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे. अँड ॲप्रिशिएट द व्हर्च्यूज, आणि त्यांच्या गुणांची ॲप्रिशिएट म्हणजे काय, प्रशंसा करणे. आणि काय करायचं आहे, टू फॉरगिव्ह अदर्स ॲज वी फॉरगिव्ह अवर सेल्व्स, आणि ज्याप्रमाणे आपण स्वतःला क्षमा करत असतो त्याप्रमाणे इतरांना क्षमा करणे, असा याचा अर्थ. थर्ड पॉईंट, एक्सप्लेनेशन ऑफ द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ द टॉपिक सेंटेन्स. तर आता जे काही विषय वाक्य आहे, लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ, याच्या विविध पैलूंचे स्पष्टीकरण आता खालील मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे. वी शूड लव ह्युमन बीइंग्स बिकॉज ऑल ह्युमन बीइंग्स आर इमेजेस ऑफ गॉड. आपण मनुष्यावर प्रेम केलं पाहिजे, मानवजातीवर प्रेम केलं पाहिजे. का, कारण सर्व मनुष्यात ईश्वराची प्रतिमा असते. बिकॉज ऑल ह्युमन बीइंग्स आर इमेजेस ऑफ गॉड. सेकंड पॉईंट, लव इज द फंडामेंटल इसेन्स ऑफ ऑल जॉयज, गुडनेस अँड प्लेजर. फंडामेंटल इसेन्स, फंडामेंटल मूलभूत तत्व, इसेन्स अर्थ आहे तत्व. तर प्रेम हे सर्व प्रकारचे, मग ऑल जॉयज म्हणजेच काय, सर्व प्रकारचे आनंद, गुडनेस चांगलं वागणं किंवा सदाचरण, अँड प्लेजर आणि सुख किंवा आनंद, तर यांचे एक मूलभूत तत्व आहे. लव इन्श्युअर्स पीस अँड हार्मोनी. पीस शांतता, हार्मोनी ऐक्य किंवा सुसंवाद. तर प्रेम काय करत असतं, शांतता आणि सुसंवाद रुजवत असते. नेक्स्ट पॉईंट, लव क्रिएट्स बॉन्डिंग. प्रेम हे बंधन निर्माण करत असते. बॉन्डिंग म्हणजे काय, बंधन. तर प्रेमामुळे बंधन निर्माण होत असतं. अँड नेक्स्ट पॉईंट, लविंग समवन इज प्रोटेक्टिंग देम फ्रॉम हार्म, फायटिंग फॉर देअर राईट्स अँड वर्किंग अगेन्स्ट इनजस्टिस. एखाद्यावर प्रेम करणं, लविंग समवन, एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्यांचे संकटापासून रक्षण करणे. फायटिंग फॉर देअर राईट्स, त्यांच्या अधिकारासाठी, आणि अँड वर्किंग अगेन्स्ट इनजस्टिस, आणि त्यांच्या अधिकारासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढणे, असा त्याचा अर्थ. नेक्स्ट पॉईंट, कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. मग याच्या सगळ्यांचा निष्कर्ष काय निघतो बघा. आपण काय बघितलं, आता सुरुवातीला इंट्रोडक्टरी पॅरा बघितला, की पॉईंट्स आणि लिटरल मिनिंग त्याच्यामध्ये बघितला, शब्दशः अर्थ बघितला. त्यानंतर पुढच्या पॉईंट्सचं, त्या टॉपिक सेंटेन्सचं एक्सप्लेनेशन विविध संकल्पनांनी इथं करण्यात आलेलं आहे. ते झालं कोअर कंटेंट. आणि आता शेवटचा पार्ट राहिला निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन. इफ एव्हरीवन प्रॅक्टाइज्ड love your neighbor, the world would operate with a far greater degree of patience, tolerance, understanding, communication, appreciation, unity, etc.
इफ एव्हरीवन प्रॅक्टिस लव युअर नेबर, म्हणजेच जर हा विचार प्रत्येकाने कृतीत आणला, कोणता विचार? शेजाऱ्यावर प्रेम करा. हा विचार जर प्रत्येकाने कृतीत आणला, प्रॅक्टिस म्हणजे काय? कृतीत आणणे. तर प्रत्येकाने जर कृतीत आणला तर त्या ठिकाणी पेशन्स, टॉलरन्स, अंडरस्टँडिंग, मग त्यामुळे काय होईल? जर लोकांमध्ये त्या ठिकाणी एक प्रकारची सहनशीलता येईल, सहिष्णुता निर्माण होईल, अंडरस्टँडिंग, समजूतदारपणा किंवा समंजसपणा त्यांच्यामध्ये येईल, कम्युनिकेशन, सुसंवाद निर्माण होईल. त्यानंतर ॲप्रिसिएशन अँड युनिटी, तर कृतज्ञता, एकता या सद्गुणांच्या आधारावर या विश्वाचे जे काही कार्य आहे ते खूप उत्तम प्रमाणे चालेल. This one principle would transform human history. When we love each other, take pleasure in each other's achievements and work together. आणि जेव्हा अशा प्रकारे हा सिद्धांत काय करेल? दिस वन प्रिन्सिपल वुड ट्रान्सफॉर्म ह्युमन हिस्ट्री, तर हा एक सिद्धांत संपूर्ण मानवी इतिहास काय करून टाकणार आहे? बदलून टाकणार आहे. वेन वी लव इच अदर, टेक प्लेजर इन इच अदर्स अचिव्हमेंट्स. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे एकमेकांवर प्रेम करत असतो तेव्हा एकमेकांच्या यशात आपल्याला आनंद मिळत असतो. वी टेक प्लेजर इन इच अदर्स अचिव्हमेंट्स, एकमेकांच्या यशामध्ये आपल्याला आनंद मिळतो. अँड वर्क टुगेदर, आणि एकत्र काम करतो. आणि तेव्हा काय होत असतं? वी आर एबल टू अचीव हार्मोनी अँड पीस सस्टेनिंग द युनिवर्स. आणि तेव्हा सुसंवाद आणि शांततेच्या मार्गाने आपण काय करत असतो? विश्वाची जपणूक करीत असतो. अशा प्रकारे आपण 3 भागांमध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया करू शकतो, कल्पना विस्तार करू शकतो. देर इज वन मोर एक्झाम्पल इज डन फॉर यू. अजून एक एक्झाम्पल इथं तुमच्यासाठी करून दिलेलं आहे. ट्रॅव्हल ब्रॉडन्स दी माइंड. ब्रॉडन्स म्हणजे काय? विस्तृत होणे. माइंड, तर प्रवासामुळे मन विस्तृत होतं असा आहे त्याचा शब्दशः अर्थ, परंतु प्रवासामुळे त्या ठिकाणी आपले ज्ञान वृद्धिंगत होत असते किंवा आपल्या ज्ञानात भर पडत असते, आपल्याला अनेक प्रकारची माहितीही मिळत असते असा त्याचा अर्थ. ट्रॅव्हलिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ एज्युकेशन ॲज लर्निंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह. ट्रॅव्हलिंग हा शिक्षणाचं एक सर्वोत्तम साधन आहे. ॲज लर्निंग फ्रॉम एन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह, ज्याप्रमाणे पर्यावरणामधून शिकणे हे खूप परिणामकारक आहे. इफ यू लिव्ह ऑल युअर लाईफ इन दी सेम प्लेस यू आर लाईक दी प्रोवर्बियल फ्रॉग इन अ वेल. जर तुम्ही एकाच ठिकाणी एकाच जागेवर आयुष्यभर राहिला तर तुमची गत त्या ठिकाणी त्या प्रोवर्बियल फ्रॉगसारखी होईल, जो एकाच विहिरीत राहतो. प्रोवर्बियल म्हणजे काय? म्हणीतून व्यक्त होणारा बेडूक. तर त्या म्हणीतून व्यक्त होणाऱ्या त्या बेडकासारखी असेल की जो त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण आयुष्य एका विहिरीतल्या पाण्यातच काढत असतो. आणि तो एका विहिरीतच राहिल्यामुळे त्याला बाहेरचं जग माहीत नसतं किंवा त्याला असं वाटतं की या विहिरीत आहे, पाणी आहे आणि एवढंच आपलं जग आहे, याच्या बाहेर नाही, अशीच त्याची समजूत असते. त्याला याची जाणीवही नसते की या विहिरीच्या बाहेरही अजून पाणी आहे किंवा नदी, नाले, तलाव आहेत वगैरे, किंवा त्याच्यातही पाणी असतं आणि तिथं पण आपण राहू शकतो, याची जाणीवच त्याला होत नाही. त्याप्रमाणे जर आपण एकाच ठिकाणी बसून राहिलो, एकाच ठिकाणी बंद राहिलो तर बाहेरच्या जगाचं ज्ञान आपल्याला मिळणार नाही. बाहेरचं पर्यावरण असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांची माहिती, त्याचं ज्ञान आपल्याला होणार नाही. यू बिकम नॅरो माइंडेड, यू डू नॉट नो व्हॉट दी वर्ल्ड आउटसाईड इज ट्रुली लाईक. आणि त्यामुळे तुम्ही एक नॅरो माइंडेड होणार आणि त्यामुळे बाहेरचं जग काय आहे खरोखर त्याची माहिती तुम्हाला होणार नाही. देर इज नो डाऊट दॅट ट्रॅव्हलिंग ब्रॉडन्स दी माइंड अँड एनलिव्हन्स दी स्पिरिट. एनलिव्हन्सचा अर्थ आहे उत्साही. तर याच्यात शंका नाही की ट्रॅव्हलिंगमुळे किंवा प्रवासामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते आणि आपण उत्साही होत असतो की आपल्याला उत्साह त्याच्यामुळे मिळत असतो. Apart from viewing of natural and historical sites, traveling enables a person to meet different people and study their customs, modes of dressing, culture and languages at close quarters. आता अशा प्रकारे अपार्ट फ्रॉम व्ह्यूइंग नॅचरल अँड हिस्टोरिकल साईट्स, तर नैसर्गिक आणि ऐतिहासिक दृष्ट्य बघण्यापलीकडे अजून प्रवासाचा आपल्याला त्या ठिकाणी खूप उपयोग होत असतो. अ पर्सन टू मीट डिफरंट पीपल,
की व्यक्ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना भेटत असते. अँड स्टडी देअर कस्टम्स, विविध भागामध्ये विविध रूढी, परंपरा, पोशाख, जाती, भाषा आपल्याला आढळून येत असते. तर अशा प्रकारे आपण प्रवास केल्यामुळे या विविध ठिकाणांना भेट दिल्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल माहितीही मिळत असते. मीटिंग डिफरंट पीपल मेक्स अ पर्सन ब्रॉड माइंडेड अँड टॉलरन्स, आणि अशा प्रकारे अनेक लोकांना भेटल्यामुळे त्या ठिकाणी आपला जो काही दृष्टिकोन आहे तो देखील बदलतो. आपल्यामध्ये ही सहनशक्ती, सहनशीलता ही येत असते. ट्रॅव्हलिंग ब्रिंग्स पीपल क्लोजर अँड ब्रॉडन्स वन्स आउटलुक. इट रिमूव्स प्रिजुडायसेस अँड हेल्प्स अ पर्सन टू बिकम अ सिटिझन ऑफ द वर्ल्ड इन द ट्रू सेन्स. यामुळे जे काही पूर्वग्रह आहेत ते आपल्या मनातून निघून जातात. जर एखाद्या बाबतीत एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात पूर्वग्रह असेल आणि त्या ठिकाणाला किंवा त्या व्यक्तीला आपण जर प्रत्यक्ष भेट दिली तर त्याच्याबद्दल जे जे काही आपल्या मनामध्ये मत असतं, पूर्वग्रह असतात आपल्या मनामध्ये, तर ते त्या ठिकाणी दूर होत असतात. देअरफॉर नेव्हर लूज एनी अपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल, आणि म्हणून प्रवासाची एकही संधी गमावू नका. इट विल बी अन एक्सपिरियन्स वेल वर्थ द टाईम अँड मनी स्पेंट ऑन इट. हा खूप चांगला अनुभव तुम्हाला याच्यातून मिळू शकतो. फक्त टाईम आणि मनी, वेळ आणि पैसा तुम्हाला त्याच्यावर खूप घालवावा लागेल किंवा टाकावा लागेल. द वर्ल्ड इज अ बुक अँड ही हू स्टेज ॲट होम रीड्स ऑनली वन पेज. हे जग एक पुस्तक आहे आणि तो जो त्या ठिकाणी घरामध्येच राहतो, जो घराच्या बाहेर पडतच नाही, तर त्याला या पुस्तकाच्या फक्त वरच्या पेजची, पहिल्याच पेजची ओळख होणार आहे. Now, next, discourse markers. The phrase discourse markers reveals its own meaning. Discourse means conversation, narration, exchange. Words which connect, mark, give direction to the communication are discourse markers. तर ही जी काही फ्रेज आहे डिस्कोर्स मार्कर्स, त्याचा स्वतःचा एक अर्थ आहे. डिस्कोर्सचा अर्थ होतो कन्व्हर्सेशन, संभाषण, नॅरेशन, वर्णन, एक्सचेंज. वर्ड्स विच कनेक्ट, मार्क, गिव डायरेक्शन टू द कम्युनिकेशन. तर असे शब्द की जे कम्युनिकेशन किंवा संवादाला त्या ठिकाणी कनेक्ट करत असतात, जोडत असतात, त्यानंतर किंवा त्याला दिशा देत असतात, त्या शब्दांना डिस्कोर्स मार्कर्स असे म्हणतात. मग आता पुढे त्याची डेफिनेशन दिलेली आहे. डिस्कोर्स मार्कर्स आर वर्ड्स ऑर फ्रेजेस लाईक एनिवे, राईट, ओके, ॲज आय से, टू बिगिन विथ, यूज टू कनेक्ट, ऑर्गनाइज अँड मॅनेज व्हॉट वी से ऑर राईट, टू एक्सप्रेस ॲटिट्यूड. तर डिस्कोर्स मार्कर्स हे असे शब्द किंवा फ्रेजेस आहेत की जे त्या ठिकाणी आपला ॲटिट्यूड वगैरे व्यक्त करण्यासाठी काही शब्द आपण वापरत असतो. राईट, ओके, ॲज आय से, टू बिगिन विथ, अशा प्रकारचे जे काही शब्द आपण वापरत असतो त्यांना डिस्कोर्स मार्कर्स असं म्हटलं जातं. व्हेन वी स्पीक ऑर राईट वी कॉन्स्टंटली यूज डिस्कोर्स मार्कर्स. आणि जेव्हा आपण बोलत असतो, लिहित असतो, तेव्हा जवळजवळ आपण डिस्कोर्स मार्कर्स हे नेहमी यांचा वापर आपण करत असतो. इन फॅक्ट वी आर नॉट इवन अवेअर दॅट वी यूज देम ऑर व्हेन वी यूज देम. अर्थात जर आपण बघितलं तर आपण हे डिस्कोर्स मार्कर्स केव्हा वापरतो आणि कसे वापरतो हे आपल्या लक्षातही येत नाही. बोलण्याचं किंवा लिहिण्याच्या भरात आपण सहज ते बोलून जातो किंवा लिहून देतो. Words like nevertheless, further, furthermore, similarly, so, therefore, to be fair, by the time, thus, etc. are examples of discourse markers, but that we use in our everyday conversations. मग आता आपल्या रोजच्या कन्व्हर्सेशनमध्ये, बोलण्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे देखील शब्द येत असतात. त्यांना डिस्कोर्स मार्कर्स म्हणतात. कोणते शब्द? नेव्हरलेस, फर्दर, फर्दरमोर, सिमिलरली, सो, देअरफोर, टू बी फेअर, बाय द टाईम किंवा दस, अशा प्रकारचे. वाय डू यू थिंक दे आर युज्ड? व्हॉट इज देअर फंक्शन इन स्पीच ऑर रायटिंग? तुम्हाला काय वाटतं की ते का वापरले जात असावे किंवा त्यांचं स्पीच ऑर रायटिंग म्हणजे बोलण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये त्यांचं काय कार्य करत असावेत? द ॲन्सर वुड बी दॅट फर्स्टली दे लिंक द नॅरेटिव्ह ऑर कन्व्हर्सेशन. सेकंडली दे एक्सप्लेन, एम्पसाइज अँड कनेक्ट व्हॉट यू आर सेईंग. By this, they bring clarity to the communication and therefore make it effective by adding aesthetic value. तर अशा प्रकारे ते पहिलं त्याचं कार्य आहे की ते नॅरेशन किंवा कन्व्हर्सेशन यांना लिंक करण्याचं ते काम करतात. आणि दुसरं आहे दे एक्सप्लेन, एम्फसिस अँड कनेक्ट व्हॉट दे आर सेईंग. नाऊ there is activity for you. Find out examples of discourse markers from the text. तर अशा प्रकारचे डिस्कोर्स मार्कर्सचे एक्झाम्पल्स आपण बघितले तर
ते या टेक्स्टमधून शोधून त्याची लिस्ट तयार करायची आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला त्याचं टेम्पलेट फॉर एक्सपान्शन ऑफ आयडिया हा दिला आहे, म्हणजे त्याचा आराखडा, त्याची संरचना कशी असते. मग पहिला आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाचं पहिला पार्ट आहे, काय आहे, टायटल. तुम्हाला तिथं टायटल एक दिलेलं असतं, कोणतेही प्रोवर्ब असेल किंवा स्टेटमेंट असेल. त्यानंतर फर्स्ट पॅरा, सेकंड पार्ट आहे फर्स्ट पॅरा. फर्स्ट पॅरामध्ये काय आहे, आपण शिकलो आहोत, फक्त आपल्याला थोडक्यात हे बघायचं आहे, इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन आपली कशी असावी पाहिजे, इम्प्रेसिव्ह. बिगिनिंग शुड बी इम्प्रेसिव्ह, ती परिणामकारक इम्प्रेसिव्ह असली पाहिजे. त्यानंतर सेकंड पॅरा, मिडल. इन द मिडल वी शूड फोकस ऑन वर्ड्स, इंटरप्रिटेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ आयडियाज. तर त्याच्यामध्ये शब्दांवर भर दिला गेला पाहिजे, त्याचं इंटरप्रिटेशन झालं पाहिजे किंवा त्याचा अर्थ त्या ठिकाणीच सांगितला गेला पाहिजे, अँड इव्हॅल्युएशन ऑफ आयडियाज. त्यानंतर थर्ड अँड लास्ट पॅरेग्राफ, कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन विथ अ प्रोवर्ब ऑर कोटेशन. तर पुढचा शेवटचा भाग आहे त्याचा निष्कर्ष विथ अ प्रोवर्ब. तर ते जे काही स्टेटमेंट असेल किंवा टायटल असेल त्याचं सिमिलर मिनिंग असलेलं, त्याचं समानार्थ अर्थ असलेला एखादी प्रोवर्ब म्हण त्या ठिकाणी शेवटी निष्कर्षामध्ये किंवा कोटेशन हे टाकून त्याचा कन्क्लुजन, त्याचा एंड करायचा असतो. ओके, थँक्यू.